नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2014-2019 पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना, एकत्रित शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्तेत होते. खरं तर 2014 मध्ये सुद्धा हे चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल. आता याचं खापर खरं तर एकनाथ खडसेंवर फोडलं जातं की एकनाथ खडसेंचा फोन उद्धव ठाकरेंना आला आणि उद्धव ठाकरेंची बातचीत झाली. मग एकनाथ खडसेंनी सांगितलं की आमचं तुमचं आता जागा वाटपामध्ये घोडं पुढं जाणार नाही, तर उद्धवजी आपण वेगळं लढू, अशा प्रकारचं विधान 2-3 दिवसापूर्वी एकनाथ खडसेंच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी दिले. आता ती युती तुटली, युती सडली, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर हे सत्तेमध्ये असून सुद्धा 2014 ते 2019 5 वर्ष सत्तेची मलई लुटून सुद्धा कधीच सरकारच्या बरोबर असल्याचं यांनी कधी दाखवलं नाही. नेहमी सरकारच्या विरोधात काम केलं आणि आपले मंत्री मिनिस्टर यांना खिशामध्ये निव्वळ राजीनामे, आमचे राजीनामे तयार आहे, दुनिया तयार आहे, अशा प्रकारचं हे 2014 पासूनच हे जे काही षडयंत्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध सुरू होतं. खरं तर याचे सगळे धागे दोरे शरद पवार हलवत होते. कारण सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवारांनी स्थिर सरकार महाराष्ट्रात असावं म्हणून देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन केला. खरं तर निकालसुद्धा येत होते, त्या निकालाची सुद्धा वाट शरद पवार पाहू शकले नाही. कारण त्यांना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या संबंधामध्ये मिठाचे खडे टाकायचे होते, विष कालवायचं होतं. पण वेळीच देवेंद्र फडणवीसांनी आणि उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस सावरून घेतलं आणि अगदी त्यावेळेस शरद पवारांचे तर असे काही विधानं होते की आम्ही सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिलाय, आम्ही सरकार चालवण्यासाठी पाठिंबा दिला नाही. म्हणजे सरकार बनवायचं आणि त्याला पाठिंबा द्यायचा, बाकी ते चाललं नाही पाहिजे. त्या सरकारचे नेहमी पाय ओढायचे, टंगडे ओढायचे, त्यांना कुठं काम करू द्यायचं नाही. जे महत्त्वाचे बिलं वगैरे आणायचे, विधेयकं आणायचे, त्याच्यावर नेहमी विरोध करायचा. हे जुनंच काम नेहमी शरद पवार करत असतात. आणि आता याच्यामध्ये उद्धव ठाकरे त्यांना जोडीदार झाले. कारण देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. मग ते मुख्यमंत्री झाले. 2.5 वर्ष खरं तर यांना घरातून बाहेरच निघता आलं नाही. करोनाचा काळ होता, बराचसा करोनाच्या काळामध्येच गेला. हे स्वतःही आजारी होते आणि प्रशासनातलं शून्य माहिती आणि महाराष्ट्रातली भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थितीचं कवडीचं ज्ञान नाही आणि राजकीय कुठेही यांना ज्ञान नाही किंवा जी काही ब्युरोक्रसी असते, अधिकारी वर्ग असतात, कर्मचारी वर्ग असतो, यांना कसं हँडल करायचं, सरकार कसं चालवायचं, या सगळ्या गोष्टीचा शून्य अनुभव. आणि मग यांनी फक्त खुर्चीवर बसायचं आणि फक्त फेसबुक लाईव्ह करायचं, भराळायचं आणि TV मीडियामध्ये येऊन फक्त माझं घर, माझी जबाबदारी, अशा प्रकारचं गरम पाणी प्या आणि गार पाणी प्या, ह्या गोळ्या घ्या, त्या गोळ्या घ्या, अगदी डॉक्टर झाल्यासारखं. आणि या लोकांनी पत्रकार झालं किंवा मराठी मीडियांनी झालं, हे चाटुकार चाय बिस्किट पत्रकारांनी त्या करोनाच्या काळामध्ये जे काही CM यांनी कवडीचं काम नाही केलं, केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींनी या सगळ्या गोष्टी, मग वॅक्सिन असतील किंवा अनेक प्रकारच्या सोयीसुविधा असतील, लोकांना पुरवल्या, लोकांना घरबसल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. पण
या मराठी बायस पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना अगदी जगातला एक नंबरचा CM करून टाकला. आता उद्धव ठाकरे हवेत गेले. 2.5 वर्षांनी यांचं वाट लागली. कारण एकनाथ शिंदे ज्या विचारांनी सुरुवातीपासून प्रेरित झाले, खरं तर त्यांनी आनंद दिघेंबरोबर काही दिवसाचा प्रवास केला. आनंद दिघेंचे शिष्य म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि ठाणे त्यांचा बालेकिल्ला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर नेहमी ते प्रामाणिक आणि त्यांचा हिंदुत्वाचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये. या 2.5 वर्षाचं सरकारमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे मिनिस्टर होते, पण त्यांना असं सहज असं वाटत नव्हतं की आपण काहीतरी चुकलोय आणि आपल्याला काहीतरी मार्ग बदलावा लागेल. कारण लोकांना आपण काय सांगू शकतो. आता काँग्रेसबरोबर आपण विरोधात मतं मागितली, राष्ट्रवादीच्या विरोधात मतं मागितली. पुढे जाऊन आपण 5 वर्षांनी लोकांना काय सांगायचं, लोकांशी काय बोलायचं किंवा आम्ही कुठला विचार घेऊन आलोय हे काय सांगायचं. आणि शरद पवार आणि काँग्रेस आणि यांचे जे काही हिरवे दलाल यांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जी काही यांची कथित पुरोगामी किंवा सेक्युलर हे जे काही पक्ष आहे यांचं मुसलमानांचं लालन पालन आणि मग यांचं लांगून चालन या सगळ्या गोष्टी पाहता यांना लाचारी करायची असते, हिंदूंना शिव्या घालायच्या आणि मुसलमानांना बाकी खुश करायचं. अशा जे काही प्रकारचे निर्णय आपण पाहिले. आणि मग उद्धव ठाकरेंचं काय. आता उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, मग एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार बनवलं. आता यांची खरं तर खुर्चीच गेली. आता यांना बंद दाराच्या आडमध्ये चर्चा करायची. मग हे म्हणतात कमीत कमी मुख्यमंत्री पदाचा चेहरा तरी घोषित करा, धुण्याच करा. कारण चेहरा घोषित झाल्यावर पाडापाडीचं राजकारण होणार नाही. कारण हे जे विचार जेव्हा तुमच्या पाडापाडीचे विचार डोक्यात येतात त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर युतीमध्ये असताना सुद्धा तुम्ही अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे लोक पाडण्याचं काम तुम्ही पाप केलेले. हे 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी केलेले. भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक अनेक आमदार हे पाडले असतील तर ते केवळ शिवसेनेने, त्यावेळच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी पाडलेले. यांचं अगोदरच सगळं ठरलं होतं. संजय राऊतांशी चर्चा होत होत्या, शरद पवारांची मीटिंगा होत होत्या. यांना अशी परिस्थिती निर्माण करायची होती की राज्यामध्ये आपल्याशिवाय सरकार होऊ शकत नाही आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार नाही आणि मग आपलं सरकार येईल. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी जरी उद्धव ठाकरेंना असं वाटत असतील ही माझ्यामुळं झाल्या, पण याचे सगळे सूत्रधार बारामतीचे करामती काका आहे. सगळं महाविकास आघाडीचं सरकारच बारामतीचे करामती काका चालवत होते. उद्धव ठाकरेंना असं वाटत होतं का मी मुख्यमंत्री आहे, पण या सगळ्या प्रशासनातले बाबू मुख्य सचिव असतील किंवा DIG असतील हे सगळे रिपोर्ट सिल्वर ओकला येऊन शरद पवारांना करत होते. आता यांना असं वाटतं की आम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावं. सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी शरद पवारांनी सांगून टाकलं की तशी गरजच नाहीये, आपल्याकडे ती पद्धत नाहीये, ह्या लोकशाहीला अनुसरून नाहीये. आणि काँग्रेसने तर 100% सांगितलं की आमची जागा आता वाढल्या, आम्ही लोकसभेमध्ये 1 नंबरचा पक्ष झालोय आणि मग आम्ही माघार का घ्यायची. खरं तर जागा वाटप करतानाच काँग्रेस आता जास्त जागा मागू शकतात, यांची अशी परिस्थिती आहे. आणि राष्ट्रवादीचा पण स्ट्राईक रेट चांगला असल्यामुळं राष्ट्रवादीला सुद्धा जागा पाहिजे. आता उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट कमी आहे. तसं पाहता लोकांनी
एकनाथ शिंदेंना मान्यता दिली. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आपण सहानुभूती आणि मग यांचे गद्दार खोके या सगळ्या गोष्टी पाहता उद्धव ठाकरेंनी असं म्हणायचं की 18 खासदार नरेंद्र मोदींच्या जीवावर निवडून आणले. आता यांना 9 खासदार सुद्धा निवडून आणता आले नाही. तेच 9ख्या माणसाने 7 खासदार निवडून आणले. तेव्हा शिवसैनिकांनी, शिवसेनेने, मराठी माणसाने उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदेंवर जास्त विश्वास ठेवला. हे आता यातून अधोरेखित होते. पण आता यांना असं वाटतं की आम्हाला घोषित करावं, आम्ही मुख्यमंत्री परत. पण तुम्हाला शिवसेनेला उद्धव ठाकरेंना फोडण्याकरता आणि भारतीय जनता पार्टीचा एक चांगला सहयोगी घटक पक्ष कायमस्वरूपी फोडण्यासाठीच फक्त तुमच्यावर जबाबदारी 2.5 वर्षाची टाकली होती. तुम्ही कायमस्वरूपी मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाही. काँग्रेसचे अनेक नेते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांना, सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करायचे. त्या तुमचा नंबर आता विषय राहिला नाही. तुम्ही फक्त आता उबाटा सेनेचे प्रमुख म्हणूनच मिळवायचं, हा विषय लक्षात येईल. आणि आता झालंय काय, भारतीय जनता पार्टी बरोबर होते, हिंदुत्व होतं. आता खरं तर तमाम हिंदू बांधवांनो होय या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. आता यांच्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रेमध्ये हिरवे झेंडे सुद्धा मिरवतात. यांच्या ऑफिसमध्ये दाढीवाले दिसतात, बिगर मिशावाले सगळे दिसतात. आणि यांचं हिंदुत्व, यांचं दुनियादारी, ह्या सगळ्या आता गोष्टी कालबाह्य झाल्या. यांचे सगळेचे सगळे मुंबईमधले किंवा अनेक जे काही निवडून आले 9 खासदार बहुसंख्य मुस्लिम मतदार शिवसेनेबरोबर राहिले, म्हणजेच महाविकास आघाडी बरोबर राहिले. आता यांच्यावर खरं तर उपकार मुसलमानांनी केला. आता यांना हिंदुत्व सोडलं असंही म्हणता येत नाही आणि आम्ही हिंदुत्व धरतोय असंही म्हणता येत नाही. तेव्हा उद्धव ठाकरेंची परिस्थिती अशी आहे. आता उद्धव ठाकरेंना हिंदूच्या विरोधात बोललं तर हिंदू मतं गायब होतील आणि मुसलमानांच्या विरोधात बोललं तर मुसलमान आपल्याबरोबर जे काही कधी न येणारे लोक बरोबर आले ते गायब होतील. तेव्हा उद्धव ठाकरेची परिस्थिती न घरका न घाटका अशी झाली. कारण महाविकास आघाडीचे नेते आपल्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा घोषित करत नाही आणि आपल्याला कवडीची किंमत देत नाही. काही प्रचार सभांमध्ये किंवा मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव सुद्धा नसतं. आणि अनेक ठिकाणी आता आपण पाहिलं असेल की काँग्रेसने अनेक ठिकाणी बंडखोर लोक शिवसेनेच्या विरोधात निवडून आणले. आता इथून पुढे काय ती परिस्थिती होणारच नाही असं काही नाही. पण यांना बंद खोलीत तरी शब्द द्या, कारण यांना बंद खोलीत शब्द घ्यायचा. खरं तर ती काही कथित बंद खोलीत, मग अमित शहाने बंद खोलीत शब्द दिला आणि मग काय दिला, कसा दिला, आता दिला का नाही दिला, हा सगळा प्रपंच आपण बोलून झालाय किंवा दिलाय असेल तर यांनी देवेंद्र फडणवीसांचे फोन उचलले नाही. पण बंद खोलीचा विषय शरद पवारांना मान्य नाहीये. कारण शरद पवारांना माहिती की यांना बंद खोलीत आपण जर काही शब्द दिला तर ते अमित शहांना जे काही त्यांनी बदनाम केलं तसं शरद पवारांना ते बदनाम करू शकतात, काँग्रेसला ते बदनाम करू शकतात. त्यामुळं ते बंद खोलीत सुद्धा उद्धव ठाकरेंना कुठलाच शब्द दिला पण नाही, देणार पण नाही. त्यांची परिस्थिती अशीच. यांनी फक्त वल्गना करायच्या, शिव्यागाळ करायची आणि नरेंद्र मोदींना शिव्या द्यायच्या, अमित शहांना शिव्या द्यायच्या आणि राज्यातील भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व, मग देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांना शिव्या द्यायच्या. बाकी विकासाचं कुठलंच काम करायचं नाही. खरं तर यांची परिस्थिती आज अशी आहे, या 2 दगडावर पाय ठेवून चालत नाही. तुम्हाला कुठल्या तरी एकाच विचाराबरोबर राहावं लागेल. एकतर तुम्हाला हिंदुत्व महत्त्वाचे की तुम्हाला सेक्युलर व्हायचे. पण असं वाटतं की आता
ती गोष्ट खूप दूर झाली. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून हळूहळू दूर जातात आणि ते कदाचित मुस्लिमांचे नेते होऊ शकतात. अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल का, यावर प्रश्नचिन्ह तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.